कस काय मंडळी मग काय म्हणता? जस्ट आता एक मनात विचार आला रे, की हा तुमच्या पण मनात विचार येतोय का मला नक्की सांगा बरं का, की तुम्ही पण रिलेट करणार, 100% रिलेट करणार. आत्ताची परिस्थिती अशी आहे युथच्या समोर टेबल काय आहे, रस्त्यावरून चालायचं पण अवघड झालंय. रस्ते कुठं पण अचानक खचायला लागलेत. गुड मॉर्निंग मंडळी, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर थोडीशी आपली सकाळ आहे ना थोडी लेटच झाली. 10:30 वाजलेत, कारण रात्री 1-1:30 वाजता झोपलो रे. ब्लॉग एडिट करता करता आहे ना टाइम कधी गेला मला काही कळलंच नाही. आणि तुम्ही बघू शकता बाई, कालपासून पाऊस पडतोय, काल इव्हिनिंग पासून तर अजून चालूच आहे. बाहेर कुठं जिमला जात येत नाही, ग्राउंडला तर आता विषयच नाही. ग्राउंडचं तर अख्खे फार चिकचिक झाले असं सगळीकडं. कपडे वाळानात, लय अवघड झाले. पाऊस जरा चालू झाला की म्हणजे बंदच होत नाही, आणि एकदा बंद झाला की मग परत त्याची वाट बघावं लागते कधी पडत आहे. नाश्त्याचा टाइम पण होऊन गेला, मला तर माहिती पण नाही 10 वाजता नाश्ता संपतो. तर काय, चला फ्रेश होऊन बघू काय भेटतंय का. आता पाऊस थोडा थोडा येतोय, पण बघूया चला. मित्रांनो, आता खाली चाललोय कारण रूम मध्ये ना रेंजच गेली आहे. व्हिडिओ अपलोडला टाकलाय, 3 GB व्हिडिओ आहे. 2 GB झाला, 1 GB राहिलाय. चला आता खाली जाऊन अपलोड करू, जरा खाली रेंज येते ना. तर बघा आपलं हे ना हॉस्टेलच्या खाली इकडे कॅन्टीन आहे, आणि इथं आपलं एंट्री पॉइंट. आणि आता बसलो इथं. इथं जरा रेंज येते नाही का, व्हिडिओ अपलोड झाल्यावर जाऊ वरती परत. तर मित्रांनो, खाली बसलो होतो आणि बसल्या बसल्या एक पार्सल आलं, ते बघा. अरे म्हणजे असं 1-2 आठवडे झाले की पार्सल यायला लागले राव. काय आता, जर्नी स्टार्ट आहे ना, कॉन्टेंट क्रिएशन जर्नी. असं काही नाही मित्रांनो, हर्षलचं पार्सल आहे. खाली बसलो होतो तर म्हटलं आता वरती चाललोय, तर सिक्युरिटी म्हणलं जा घेऊन. आलोय घेऊन आता रूम मध्ये. ओपन करायचं काय बघायचं. ते झोपलाय आता, नाईट करून आलेला आहे ना. तुम्हाला काय वाटतं याच्यात काय असेल? एक मिनिट, मला तर आहे ना, तुला पिक्चर बघतो त्याच्यात हेडफोनच असतील. तसं पण याच्या ऍड फ्री म्युझिक वगैरे काहीतरी टॅग लावलाय. तुम्हाला आवाज येते काहीतरी हल्ल्याचं, इयरबड्स असतील. ओय बाई, खाली पडायचं मित्रांनो. आणि एवढं भारी वातावरण झालंय ना, म्हणजे एकदम असं ऊन नाही म्हणता यायचं, पण असं नाही का एकदम जाणवतं की बाबा लय उजेड आलाय. चला आता जाऊ ट्रायपॉड घेऊन वरती, काहीतरी एक वेगळं शूट करू. भारी ट्रायपॉड मस्त आहे. चला. मित्रांनो, आपण आता आहे ना टेरेसवर आलोय आणि दरवाजा कोणतरी लावलाय. ओ भाई, कसला उजेड आहे खतरनाक. तुम्हाला आता इथं वरती आलं टेरेसवर भाई, असे डोळेच 2 मिनिटं उघडत नाही, कारण खाली सगळा अंधार गेला असतो पोरांनी रूम मध्ये झोपण्यासाठी. आणि वरती आल्यावर असं अचानक अचानक लाईट आल्यावर आपल्या डोळ्यावर आपण आपण आपले डोळे पण असे बिचकतात ना, तसं झालंय. पाऊस थांबलेला आहे सकाळी, आणि काल एवढा पडलेला आहे ना, तरी वाळलंय सगळं आता खाली इथं. चला आता थोडा एक्सरसाइज वगैरेच करू, आलोय वरती तर, नाही का. चलो. हे हिरवा निसर्ग पावन सिने, जीवन सफर करा मस्तीने, सारे गम डोलावे जीवनाचे दी रे, गीत गा रे जीवनाचे, तारारा. ओ, काय बरं वाटतंय रांग मोकळं केल्यावर. हम्म, असं आखडलं होतं रूम मध्ये अंग, माहिती का. हम्म. आह, मस्त वाटते यार जरा एक्सरसाइज केल्यावर, नाही का? तर मित्रांनो, मी ना कॅमेरा अशा जागी सेट केलाय ना की तिथून ब्लर ब्लर पण झालं पाहिजे आणि मागची इमेज पण क्लिअर आली पाहिजे. असं काहीतरी वेगळं ट्राय करत होतो मी, बघूया कसं आलाय. चला आता पुश पुल अप्स झाले, आता सपाट्या मारू. चप्पल घालून आलो यार मी वर, एक्सरसाइजच्या दृष्टिकोनातून नव्हतं आलो मी. चला आता आलोय तर थोडंफार काहीतरी. मस्त जागा आहे. दोन
मित्रांनो, थोडाफार व्यायाम केलाय आपण आता अर्धा तास. पण मला आहे ना डान्स शिकायचा आहे रे. नृत्य कला, नृत्य शिकायचंय, नृत्य. जर तुम्हाला कोणाला येत असेल ना, कोण सबस्क्रायबर्स असतील तर नक्की डीएम करा किंवा मेल करा. ट्राय करून बघायचं का काय येते काय. हा, काय वाटतं तुम्हाला? चला ट्राय करू, जमतोय का. पण यार बॅकग्राऊंडला सॉन्ग लावायला पण कोण नाही आणला दुसरा मित्राचा. लई इच्छा आहे रे मला डान्स शिकायचा आहे. कस काय मंडळी, मग काय म्हणता? जस्ट आता एक मनात विचार आला रे, की हा तुमच्या पण मनात विचार येतोय का मला नक्की सांगा बरं का. की तुम्ही पण रिलेट करणार, 100% रिलेट करणार. आत्ताची परिस्थिती अशी आहे युथच्या समोर, जे एका मेट्रो सिटी मध्ये जर राहायचं ठरवलं ना, तर पेमेंट त्याला एवढं कमी पुरतंय ना. म्हणजे त्यांनी स्वतःला असं सांगितलंय की बाबा प्रत्येक पोरगा आहे ना मिड 20 to 30 मधला स्वतःला सांगतोय की तुला सेटल होणंच आहे बाबा या देशात. तुला जर राहायचं असेल, तुला सेटल होणं आहे. तुला 30च्या आत तुझ्याकडे आहे ना एक स्वतःचं घर पाहिजे, स्वतःची गाडी पाहिजे, स्वतःचं एक बँक बॅलन्स पाहिजे, तू स्वतःच्या पायावर उभा पाहिजे. हे जो कॉन्शियस माइंडचा मुलगा आहे ना, ज्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी येतो, हाच विचार करतोय की बाबा मला काही करून सक्सेसफुल व्हायचंय. मला ते काय चाललंय, काय सुविधा भेटतात ते माझ्याकडे पैसा आला पाहिजे आणि मी ते माझ्या पैशातून घेतलं पाहिजे. भले ते गव्हर्नमेंटला प्रश्न विचारायला कोणी तयारच नाहीये, किंवा कोणाला त्याचा काही फरक पण पडत नाहीये. आणि का पडला पाहिजे? आपण कुठंतरी काहीतरी बोललो तर डायरेक्ट मर्डर होतं ते. म्हणजे बोलायचा सुमारच नाही राहिला. साध्या भाषेतून जर बोललं ना तर कोणाला पटकन लगेच राग येतो. आपल्यावर काही केस ठोकून आपल्याला आतंकवादी, देशद्रोही घोषित करतात ते. म्हणजे तरुणांसमोर एवढं भयंकर परिस्थिती आहे ना, या देशाची परिस्थिती तुम्हाला वरवरून दिसते तेवढी ना साधी राहिलेली नाहीये. नेपाळ सारखं, श्रीलंकेसारखी जर अजून काही वर्षांनी, काही महिन्यांनी जर परिस्थिती उद्भवली नाही ना, तर देवाने मिळवलं असं होईल. कारण त्या युगाला, त्या परिस्थितीला, त्या सिच्युएशनला आतापासून सुरुवात झाली आहे. आणि हे पुढं सत्ताधारी पक्षाला जड जाईल मला असं वाटतंय. पण तुम्ही एक परिस्थिती बघा ना, की काय काय नीट आहे, काय नीट आहे सांगा तुम्ही. समजा तुम्ही एक तरुण मुलगा आहे, त्याने ठरवलं मला लग्न करायचं, सेटल व्हायचंय. तुम्ही रेंट बघा मेट्रो सिटी मध्ये. म्हणजे रिअल इस्टेट एवढी महाग झाली आहे ना. अरे यार पाऊस यायला लागला तरी बोलतो मी. रिअल इस्टेट एवढी महाग झाली आहे, तरी सीतारामनला कोणी क्वेश्चन विचारायला तयार नाही इकॉनॉमीवर. समजा तुम्ही ते घरात राहू द्या, गाडी घ्यायचं ठरवलं, पेट्रोल मध्ये मिळावट आली रे. गाडीचं सोडा, चला म्हणलं आता चांगलं शिक्षणच घ्यावा, पेपर फुटायला लागले. हे सगळं जाऊ द्या, देवाचा आपला आता साथीदार राहिलाय. देवळात गेलो, दानपेटीत दान टाकलं, दानपेट्या चोरा जायला लागल्या रे. अरे म्हणजे या देशात स्टेबल काय आहे? रस्त्यावरून चालायचं पण अवघड झालंय. रस्ते कुठं पण अचानक खचायला लागलेत. म्हणजे आजच्या युथ समोर आहे ना भयंकर परिस्थिती वेगळीच निर्माण झाली आहे. असू द्या, त्याच्यावर सगळीकडे तुम्हाला आता दिसत असेल, बोलतात ते सगळेजण. पाऊस आल्यामुळे आता आपण आलो खाली. चला जाऊया आता रूम मध्ये. पाणी नाही ते गरम, त्याच्यामुळे हिटर लावला वाटतं भाऊने. थोडा तरी थांब रे, ड्युटी जासपर्यंत तरी थांबला असतं तरी लय बरं झालं असतं राव. सकाळपासून, रात्रीपासून, कालपासून पडतोयच बदा बदा. आता ड्युटीवर जायचा टाइम आलाय, आता कसं जाऊ यार. छत्री पण नाहीये. मस्त 1 मिनिटावरच जायचंय ड्युटीला, पण तरी पण भिजणारच नाही यार. चला मित्रांनो, पाऊस तर काय उघडायचं नाव घेत नाहीये. पण आपल्याला आपल्या ड्युटीवर गेल्यापासून काही गत्यंतर नाहीये, तर निघूया, जेवण वगैरे करू. चला जाऊया. आता चप्पलच घालतो, जाऊ दे ते शूज वगैरे कुठे गेली. दिस इज माय स्टुडिओ ब्रँड. कपडे पण धुत नाही यार पोरं, काय आयडी कार्ड घ्यायचं विसरलो. मित्रांनो मी आता आहे ना छत्री घेतली आणि पाऊसच गेलाय. काय बोलावं यार, आता तेव्हा पाऊसच नाही. कंटाळतो यार, पाय दुखायला लागलेत. तर मित्रांनो जस्ट आता ड्युटी झाली होती
आणि थेट आपण आहे ना, आपल्या मित्राने फोन केला की FC रोडला मोर्चा चालू आहे. जी काही परिस्थिती चालू आहे सगळी तुम्हाला माहितीच आहे. मी आता त्यात काही नवीन एक्सप्लेन करण्याची काही गरज नाहीये. तर आपला पण त्याला पाठिंबा आहे आपल्या चॅनल थ्रू पण आपण दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि जस्ट आता रूमवर आलो होतो आणि चला मग आता काय थोडं फ्रेश वगैरे होऊ. आई चल मित्रांनो, त्या दिवशी आपलं लेक्चर झालं म्हणजे वर्कशॉप झालं परवा म्हणजे कालच. तर त्यात आता मी जस्ट माझ्या ह्याच्यात डायरी शोधत होतो बॅगेत मधून दाखवतो किती डायरी होती. ठीक आहे आता तुम्हाला दाखवतो एक मिनिट. तर ही डायरी आहे ती आणि तुम्हाला माहिती बॅक बेंचर भाई बॅक बेंचर डायरीत काय लिहिणार आहे जास्तीत जास्त लिहून एखादं पान जे शिकवता येते त्याचे पॉइंट्स काढतील. पण तुम्हाला नेक्स्ट पॉइंट बघायचे काय काय केले आता कुठाने. हे बघा लोकशाही आहे का ठोकशाही आहे. त्याच्यानंतर ही डिझाईन. त्याच्यानंतर नेचर सेव्हस टुडे सेव्ह ट्री दे विल सेव्ह यू. म्हणजे भाई त्यांच्या डोक्यात तिथं बसून आता समोर काय चाललंय ते सोडून काय भाई अजून थांबा, अजून दाखवतो मला अजून दाखवतो. नरेंद्र मोदी भाई डोक्यात तेच विचार चालू आहे सगळे. संबाटा डॉन. त्याच्यानंतर प्रेशर इंजुरी म्हणजे जो टॉपिक शिकवत होते ना त्याच्याविषयी पण थोडं भरलेलं आहे. त्याला त्याच्या साईडने डिझाईन बघा कशी आहे. ते बघा सगळी पुढं पण लिहिलं असतं म्हणजे मीच लिहिले ते सगळे सगळं माहित कुठं नाही. पण माझी नंतर डायरीची स्ट्रॉंग घेतली मित्रांनी. असं आहे बॅक बेंचरची कामं. तुम्ही पण असे लय कुठाने केले असेल जे बॅक बेंचर असतील ते तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो जस्ट आता फ्रेश झालो आणि जेवण पण झालं आपलं. ठीक आहे तर जेवायला आज चिकन होतं पण मी काही खाल्लं नाही. मी ड्रमस्टिकची भाजी होती म्हणजे आपली शेवग्याची भाजी आणि चपाती वरण भात खीर होती. तर जेवण वगैरे झालं आता जस्ट रूमवर आलोय. आता ब्लॉग एडिट करायचा आहे मला. 10 10:30 झाले आणि उद्या आपली नाईट आहे. लेट्स सी उद्या कुठं जायचं मॉर्निंगला अंटिल सॉरी पाऊस नसला तर. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.